आणि आता बातमी पावसासंदर्भातलीच. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा बळीराजाची परीक्षा सुरू केली आहे. यंदा आधीच उशिरानं सुरू झालेल्या या पावसानं शेतकरी चिंतेत होते. त्यात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे मिळालेल्या ओलाव्यावर विश्वास ठेवत अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मका यासारख्या खरीप पिकांची पेरणीही पूर्ण केली. मात्र गेल्या अनेक दिवसापासून पावसानं दडी मारली आहे. आता हीच पिकं शेतात करपण्याच्या मार्गावर आहेत. जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होत असल्यानं पिकांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. परिस्थिती अशीच राहिली तर हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होतीये. आधीच बियाणं, खतं, औषधं आणि मशागतीवर मोठा खर्च केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखीनच आर्थिक संकट निर्माण करणारी ठरू शकते. त्यामुळे आता आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या आशा पुन्हा पावसावरच खिळल्या आहेत. पाऊस झाला नाही. जुलैच्या थोडा सुरुवातीला उलचा पाऊस झाला. त्या पावसाच्या ओलीवर लोकांनी पेरण्या केल्या, पण आता ते पुन्हा पाऊस दडी मारलेली आहे. त्यामुळं परत काय पाऊस लोकांना वाट पाहायची गरज आलेली. त्यामुळे हे जे पेरलेले लोकांनी पिकं ते पुन्हा जाणार आणि पुन्हा दुबार पेरणीचं संकट त्यांच्या माती पडणार. पण आजवरच झाला ना, 10-12 दिवस पाऊस चालला तर तोपर्यंत एवढा फुल पाऊस झालाच नाही ना. त्याच्या ओल्यावर आम्ही पेरलं पण ते आता आकसून राहिलं ना. आता काय करणार आहे, पावसाची वाट पाहून राहिलं. पेरणी आता सोयाबीन पेरलं, मका पेरली, तूर पेरली, कपाशी पेरली. आता कधी पाऊस येतो तर काय सांगता येतं. 10-12 दिवस झाले पाऊस उघडला आहे.